मुंबईत पावसाचा जोर कायम. आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट. पावसाची रिपरिप सुरूच. अनेक भागात पाणी साचायला सुरुवात. मुंबईकरांची तारांबळ. हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडले. धरणातून तापी नदी पात्रात 11,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 211 मिलीमीटर पावसाची नोंद. 24 जुलै ते 27 जुलै या 4 दिवसांच्या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. रायगड जिल्ह्यात 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 23 धरणं 100% भरली. 28 धरण क्षेत्रात सरासरी 93.36 एवढा पाणी साठा उपलब्ध. मुंबईला पाणी पुरवठा करणारा भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते भातसा धरणात जलपूजन. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर. साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांना छातीपर्यंत पाण्यातून प्रवास करण्याची वेळ. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे अहेरी तालुक्यातील 2 मार्ग बंद. पुढील 2 दिवस गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस. 13 दिवसानंतर अखेर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. हिंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग. पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना मिळणार दिलासा. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता. मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे कृषी विभागाचा पदभार तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे पुनर्वसन विभागाचा पदभार दिला जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता. वादग्रस्त मंत्र्यांना दणका बसणार का याकडे लक्ष. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य चुकीचं. अजितदादा चर्चा करून निर्णय घेतील. मंत्र्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. सुनील तटकरेंचं वक्तव्य. कृषी मंत्र्यांचा विषय ज्वलंत आहे. दिवसागणित एक वक्तव्य पाहता त्यांनी तोंडाला लगाम घातला पाहिजे. भास्कर जाधव यांची टीका. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक. राष्ट्रवादीकडून पालिकेच्या तयारीला वेग. पुणे काबीज करण्याची रणनीती बैठकीमध्ये ठरणार. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू. ऑगस्ट अखेर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं आज राज्यव्यापी आंदोलन. शेतकरी सुद्धा यामध्ये उतरणार. राज्यभर चक्काजाम करणार. मराठी बोलले नाहीत म्हणून कुणाला मारहाण करण्यात आलेली नाही. ज्या लोकांनी मराठीचा अपमान केलाय त्यांना धडा शिकवला. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांचं वक्तव्य. राज्यपालांना राजकीय वादामध्ये ओढणं चुकीचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात. फडणवीस यांचं वक्तव्य. मुंबईतील घनकचरा विभागाचे काम दिल्ली आणि गुजरातच्या ठेकेदारांना. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप. महापालिकेमध्ये नगरसेवक नसताना दिल्लीश्वरांच्या आदेशानं कामं दिली जात असल्याचाही केला आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता ठरला. 27 जुलैला दोघेही करणार भाजपात पक्षप्रवेश. सोहळ्याआधी होणार शक्ती प्रदर्शन. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद मिटवल्याचा दिला स्टॅम्प पेपर. 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर देऊन गायकवाड यांचा जलील यांना डिवचण्याचा प्रयत्न. कल्याण मारहाण प्रकरणी गोकुळ झा आणि त्याच्या भावाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस 2 दिवसात सीसीटीव्ही फुटेज आणि पंचनामा कल्याण सत्र न्यायालयामध्ये सादर करणार. कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर गोकुळ झानं घातला गोंधळ. मला आणि माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न. सुनावणी सुरू असताना घातला गोंधळ. न्यायाधीशांनी आरोपीला झापलं. कल्याण मारहाण प्रकरणातल्या नवा व्हिडिओ समोर. आरोपीनं मारण्यापूर्वी तरुणीनं आरोपीच्या बहिणीच्या कानाखाली लगावली. चिडलेल्या आरोपीकडून तरुणीला बेदम मारहाण. कल्याणमध्ये मराठी मुलीला झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया द्यायला कुणी पुढे आलेलं नाही. आता कुठे गेले राष्ट्रीय पातळीवरील हिंदू नेते. संदीप देशपांडे यांचा भाजपा नेत्यांना सवाल.
नांदेड बस स्थानकावर उत्तर भारतीय व्यक्तीचा मराठीमध्ये बोलत नाही, जा काय करायचंय ते कर असा मुजोरपणा आला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयाला चोप देत मागायला लावली माफी. लातूरमधील मारहाण प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, विजयकुमार घाडगे पाटील यांची मागणी. छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना घेतलं ताब्यात. पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलीस कारवाई सुरू. नाशिकच्या येवल्यात तहसील आवारात पत्ते खेळत गांधीगिरी आंदोलन. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी घेतली विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणीही प्रश्न विचारला नाही पाहिजे अशी सरकारची भूमिका. प्रकाश महाजन यांची सरकारवर टीका. महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये शवविच्छेदनासह धक्कादायक अहवाल. महादेव मुंडे यांच्यावर 16 वार, हातावर जखम असल्यानं त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांतानं प्रतिकार केल्याचंही स्पष्ट. महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराड, भावड्या कराड, श्री कराड, गोट्या गीते आणि राजा फड यांचा पीसीआर घ्या. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. महादेव मुंडे यांच्यावर धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आल्याचा बाळा बांगर यांचा आरोप. तसंच श्री कराड आणि वाल्मिक कराड याच्या साथीदारांनी हत्या केल्याचाही आरोप. महादेव मुंडे यांच्या प्लॉन्टिंगच्या व्यवहारातून खून झाल्याचं बाळा बांगर यांचा आरोप. खून प्रकरणामध्ये वापरलेली हत्यारं ही परराज्यातून आणली असल्याचा बांगर यांचा दावा. ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. महादेव मुंडेंना न्याय कसा मिळत नाही ते मी बघतोच. मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आंदोलन उभं करणार. जरांगेंची प्रतिक्रिया. मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत अजूनही स्पष्टता नाही. आज कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी. राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. खासदार नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी अधिक रेल्वे गाड्या सोडण्याची केली मागणी. मागील वर्षींपेक्षा अधिक गाड्या सोडण्याचं रेल्वे मंत्र्यांनी दिलं आश्वासन. एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दरवाढ केल्यानं कोकणवासीय नाराज. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय. संपूर्ण राज्यामध्ये आता सर्वांसाठी घरं. महाराष्ट्राला झोपडपट्टी मुक्त करण्याचं टार्गेट. नव्या गृहनिर्माण धोरणाचा शासन आदेश जारी. संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस भरती घोटाळा. बनावट आदेशावर चतुर्थ श्रेणीची 31 पदं भरली. 2 लिपिकांविरोधात गुन्हा दाखल. शहापूर तालुक्यात गर्भवती महिलेचा 1 किलोमीटर झोळीतून प्रवास. गावामध्ये रस्ता नसल्यानं नागरिकांची होते प्रचंड हेळसांड. अमरावतीमध्ये घरकुल धारकांना मोफत वाळू वाटपाला वेग. आतापर्यंत 7,710 लाभार्थ्यांना वाळूचा वाटप झाल्याचा दावा. 5 टप्प्यात वाळूचं केलं जाणार वितरण. संभाजीनगरमधील बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन. बिडकीन ते चितेगाव तसंच निलजगाव रस्त्याच्या नियोजित 100 फुटी रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात रास्ता रोको. जमिनीचा मावेजा मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. रेल्वे रोको आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. बीडच्या आष्टी तालुक्यातील बेताळवाडी येथील घटना. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगमन. पालखी जिल्ह्यात दाखल होताच ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. 31 जुलैला पालखी शेगावमध्ये परतणार. तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीचं मुख्य शिखर हटवणार असल्याची चर्चा. या संदर्भात मुंबईमध्ये लवकरच होणार बैठक. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांची माहिती. तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांसाठी सुरू होणार लाडू प्रसाद. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते होणार उद्घाटन.
वादग्रस्त पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलियर अखेर रद्द. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडली सुनावणी. नॉन क्रिमिलियर रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गात आता लाभ घेता येणार नाही. फेमस होण्यासाठी तरुणीचं चालत्या मर्सिडीजवर ऑरा फार्मिंग डान्स. नवी मुंबईच्या खारघरमधली ही घटना. लाईक आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी थरारक स्टंटबाजी. पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे लक्ष. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माजी कार्याध्यक्षाला महिलेकडून चोप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. महिलेकडून गजानन पारधीवर गंभीर आरोप. भिवंडी पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये हाणामारी. वाहन चालकांना थांबण्यास सांगितलं असता वाहन न थांबवता वाहतूक पोलिसांना केली शिवीगाळ. पिंपरी चिंचवडमधील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये वाद. विद्युत लाईन कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव. पिंपरी चिंचवड शहरातून 6 बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात यश. पोलिसांनी लोहगाव विमानतळावरून 6 जणांना बॉर्डर BSF मध्ये दिलं ताब्यात. गोंदियात पाण्याच्या शोधात गाय पडली सरकारी विहिरीत. तब्बल तासाभराच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे वाचले गायीचे प्राण.